नवी मुंबईतील सर्व्हिस बार आणि ऑर्केस्ट्रा बार अचानक बंद करण्यात आल्याने हॉटेल चालक, मालक अडचणीत सापडले असून या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्व आवश्यक शासकीय परवानग्या घेऊन व्यवसाय सुरू असतानाही कोणतीही लेखी आदेश न देता बार बंद करण्यात आल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. यामुळे हॉटेल उद्योगासह रिक्षाचालक, ओला चालक आणि छोट्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या बंदीमुळे हजारो कामगार बेरोजगार झाले असून त्यांच्या उपजीविकेवर संकट आले आहे. दरम्यान मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये ऑर्केस्ट्रा बार सुरू असताना फक्त नवी मुंबईतच कारवाई का, असा सवाल हॉटेल चालकांकडून उपस्थित केला जात आहे. परवाना नूतनीकरणासाठी मोठी फी भरावी लागत असताना व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार बंद करण्याचे कोणतेही आदेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून दारू विक्री सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचंही सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असून साहेब पाठीवर मारा, पोटावर नको, अशी आर्त हाक हॉटेल चालकांकडून दिली जात आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, कोण? हा केवल महाडिक बोलतोय साहेब. नमस्कार बोला ना साहेब. नमस्कार साहेब, कोकण संध्यामधून बोलतोय. आपण एक चॅनलला बातमी करतोय. आता बोला. सध्या जे नवी मुंबईत लेडीज बार वगैरे जे बंद आहेत पनवेलमध्ये वगैरे, पण उपनगरमध्ये बंद आहेत, मात्र मुंबई सारख्या शहरामध्ये चालू आहेत. त्यावरती अच्छा. एक आपली एक प्रतिक्रिया, कारण आपण पण आता म्हणजे व्यवसाय क्षेत्रात उतरलात त्या संदर्भामध्ये. बरोबर त्या आहे. संदर्भात आपलं काय मत आहे? या संदर्भात शासनाने काय धोरण ठरवावं, कशा पद्धतीमध्ये? आता बघा कसं आहे माहिती आहे का, कायदा यो सर्वांसाठी समान असावा. कायद्यामध्ये भेदभाव करावा नाही. दुसरा विषय बघा, आता नवी मुंबईसाठी यांनी काही कायदा वेगळा केलाय का काय केलंय सरकारने? मी पोलिसांना दोष देत नाही, ठीक आहे. आज त्या सरकारला कळायला पाहिजे की भास्कर जाधवांनी जेव्हा अधिवेशनमध्ये यो मुद्दा उचलला, नेमकं तुम्ही काय दाखवलं की हायवेनी तुम्ही जाताना ते व्हिडिओ काढले की इथे छमछम चालतं, लाइटिंग चालते. यो कोणता मुद्दा नाही आहे ना. तुम्ही मुद्दा उचला, कोणता उचला. आज 150 कमीत कमी 100-150 लोक तिथं पोट भरतात त्या हॉटेलवरती. काय बार तर त्यांच्यावरती ऑर्केस्ट्रावर. उपासमारीची वेळ आलेली आहे का बाबा? कारण की हा, आज त्यांच्यावरती लेडीज बरोबर आहे असतील ना साहेब. आता किंवा बघा ना. वेटर असतील, स्टीपर असतील, या सगळ्या गोष्टी आल्या. हॉटेलचं लाईट बिल आलं, भाडं आलं. या सर्व गोष्टीत कुठेतरी शासनाने त्यांचा देखील विचार करायला पाहिजे, असं आपलं एक मत नाही का? 100% एक दिवसाचा जरी खर्च पकडला ना तुम्ही, मेंटेनन्स खर्च 1.5 लाख रुपये खर्च राहतो. त्याच्यात स्टाफचं जेवण, लाईट बिल, हे ते अमुक डमुक सर्व काही गोष्टी राहतात. आज या सरकारमुळं कमीत कमी कितीतरी लोक बेघर झालेले, कितीतरी लोकांना उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. यांनी पोटावर मारले. खरं म्हटलं तर पाठीवर मारायला पाहिजे. काय ते यांनी पोटावर मारलेलं, हे चुकीचं केलेलं आहे. नेमकं प्रकार आतमध्ये काय चालतो ह्यांना काही माहितीच नसतं. फक्त जे दाखवायचं आणि तेच मुद्दामून सर्वांसमोर मांडायचं आणि ते सत्य करून दाखवायचं की हा इथं असे असे धंदे होतात, हे चुकीचं आहे, हे करत राहायचं. भास्कर जाधव हे तर आपल्याकडचे कुठलेही आमदार नाही आहेत. भास्कर जाधव हे म्हणजे शिवसेनेत ज्या वेळेला त्यांची सत्ता होती, त्यावेळेला त्यांची सत्ता असताना देखील त्यांनी हा मुद्दा घ्यायला पाहिजे होता की बाबा बार बंद करण्यासंदर्भात. आता ते विरोधी पक्षात बसल्यामुळे कदाचित त्यांनी हा आक्षेपोटी मुद्दा घेतला, असं काही आपल्याला वाटतंय का या संदर्भात? बरोबर आहे ना. आज त्यांनी मुद्दा तो उपस्थित केला. आज तुम्ही आता बघा ना, काल परवाचाच विषय की कुठेतरी बार चालू होता नेरुळला, ठीक आहे. लिगली त्यांचे बघा लायसन फी, वर्षाची लायसन फी वगैरे सर्व काही असते, बरोबर आहे. लिगली ते लायसन फी वगैरे भरतात, बरोबर आहे. त्याच्यात यांनी काय केलं, लोकशाहीला वाटतं, मी कदाचित ती न्यूज बघितली होती की त्यांनी मुद्दा उपस्थित केला की म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादाने हे बार चालू आहे का? आता तुम्ही मला सांगा, आम्ही जर गव्हर्नमेंटला फी भरतोय तर ह्याच्यात पोलिसांचा काय रोल आला? बरोबर काही आहे. चर्चा अशी आहे की क्षमतेपेक्षा जास्त मुली या लेडीज बार मध्ये असतात किंवा अश्लील हावभाव करतात. तर नाही, नाही, याच्यासाठी कुठे पोलीस प्रशासन त्यांच्या म्हणजे बार चालक किंवा मालक असतील यांच्या सानिध्यात असतात, असं काही प्रकार ऐकू येतो?
त्या संदर्भात आपण काय सांगता? नाही नाही, हे बघा, अश्लील चाळे वगैरे काही होत नाही. हे सर्व बोलायचे विषय लोकांचे, आलं का लक्षात? हे ऑर्केस्ट्रा म्हटलं तर तुम्ही कधीही तुम्ही येऊन चेक करू शकता काय तिथे चालतं काय नाही चालत. याचं या लोकांना भान असायला पाहिजे की आपण कुठे काय बोलतोय आणि काय चर्चा करतोय. एवढं यांना कळायला पाहिजे की आपण सत्तेमध्ये बसलेलो आहे, कसं गरिबांच्या पोटावरती पाय द्यायचं आणि कसं म्हणजे ज्यांचे घरं लाकडाचे असतात त्याला कसं सपाट करायचं, तर या लोकांकडनं शिकायला पाहिजे, मला असं वाटतं. हा जो प्रकार सत्याला झाला जर यामुळे माहिती नसली तर ह्याच्यावरती कोणी बोलू नये. या प्रकारामुळे अनेक मुलींवर किंवा महिला असतील, वेटर असतील, यांच्यावर उपासमारीची वेळ आली. तर या संदर्भामध्ये त्यांना घेऊन आपण मंत्रालयामध्ये मोर्चा वगैरे असं काय काढण्याच्या प्रयत्नात आहेत का, की बाबा जी बार चालक मालक यांची जी एक संघटना असेल किंवा इतर संघटनांना मिळून आहे ना, बार- त्यांनी पण बार- उपासमारीसाठी, आज त्याही महिला आहेत, त्यांनाही पोट आहे, त्यांनाही खाणं पिण्याचं म्हणजे जेवण नाही, त्यांची मुलं शिकत असतील कुठे, त्यांचे फी भरणे, या सगळ्या गोष्टीच्या विचारासाठी पण काहीतरी आपण करणार आहात का? 100%. बघा, ज्या टायमाला आर पाटील साहेब होते त्या टायमाला त्यांनी सर्व बार बंद केलेले, त्या टायमाला सर्व अनलिगल चालायचं, ठीक आहे. पण आताची पोझिशन, आताचा जो प्रेट आहे, काळ तो खूप वेगळा आहे, बरोबर आहे. आज जर त्या गरिबांच्या पोटावरती, त्या महिलांच्या पोटावरती, वेटर लोकांच्या पोटावरती, जे कामगार आहेत त्यांच्या पोटावरती जर पाय दिला तर 100%. आज साधारण कोणत्या किती पनवेल, नवी मुंबई मिळून किती म्हणजे बार बंद असतील आणि किती लोकांवर उपासमारीची एक वेळ आली असेल किंवा किती लोक गावाला गेले असतील? माझ्याच हॉटेलला कमीत कमी 150 लोक काम करतात, ठीक आहे. छोटू पासून वेटर पर्यंत 150 लोक काम करतात. तर अशा प्रत्येक हॉटेलमध्ये 100, 120 माणसं, 60 माणसं, 70 माणसं असे. तर असं जर पकडलं तर कमीत कमी सरकारमुळं 3000 लोक घरी बसले, त्यांच्यावरती उपास मारण्याची वेळ आली. अजून एक प्रकार बाबा असा निदर्शनास येतो की काही पत्रकार असतील, काही समाजसेवक असतील, हे त्या ठिकाणी लेडीज बारमध्ये येऊन त्यांना समजा बाबा बर्फ दिला नाही किंवा बिल जास्त मागितलं, तर या संदर्भामध्ये त्यांना त्यांचा राग येतो आणि मग ते ट्विट करतात विनाकारण, कुठलाही प्रकार तिथे घडलेला नसताना. होतो ना तर अशा संदर्भात आपण काय एक निर्णय घेणार आहात का संघटना म्हणून? म्हणजे बघा, माझं एकच नाही, मी एक गुन्हेगार होतो. गुन्हेगार क्षेत्रामधून मी सोडून मी कुठेतरी आता व्यवस्थित लाईनीला लागलोय, बिझनेस करायला लागलोय आणि माझ्या इथेच नाही, कुठेही कोणत्याही हॉटेलवाल्याला या चालक मालकांना कोणालाही त्रास दिला तर मी त्यांच्या बाजूनी 100% उभे राहणार. तुम्ही या, बसा, खा प्या, जे काही रितशीर आहे बिल, तुम्हाला जर बिल दिलं तर तुम्ही तिथे डिस्काउंट मागा, पण दादागिरी करून हे व्हिडिओ काढून ट्विटचा जो प्रकार चालू आहे, ट्विट करतात आणि नंतर पैसे दिले का ट्विट करतात किंवा नाहक त्रास देतात विनाकारण. तर याच्या संदर्भात आपण काय सरकारला मागणी करणार आहात का किंवा सीपींना काय मागणी करणार आहात? मग सीपी साहेबांना पण आणि सरकारला, ऍक्च्युली बघा याच्यात पोलिसांचा तर काही संबंधच नसतो. तरी मी नाही, हे पत्रकार जे आहेत ना ते ट्विट करतात, म्हणजे त्यांना काही बिल घेतलं किंवा काय असं कळालं मला की त्यांना दादागिरी करून ट्विट करणं, बिल न देणं, ओनर लोकांशी भांडणं करणं येऊन, म्हणजे खूप असं काही गोष्टी इथे मला कळाल्या. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आता हे जी पोझिशन आहे या पोझिशन मध्ये खूप काही आम्ही शिकलो आणि आता ही हरकत जर कोणी केली तर नक्कीच मी कायद्याने प्रोसिजर करणार, वरतीपर्यंत जाणार आणि सीपी साहेबांपर्यंत पण जाणार. धन्यवाद बाबा, आपण कोकण संध्याशी बोलल्याबद्दल. अधिक चर्चा आपण एक दिवशी करूया. ओके. नाही, मी खरं म्हटलं तर तुमचे आभार मानतो पत्रकारांचे की तुम्ही विषय जाणून घेतला. आज 3-4 हजार लोक बेघर आहे, त्यांना खायला म्हणजे जेवायला काही नाहीये, त्यांचे हाल आम्हाला पण स्वतः बघवल्या जात नाहीये. तुम्ही आवाज उचलला त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो. मी खरं म्हटलं तर आवाज उचलायला पाहिजे. धन्यवाद बाबा, धन्यवाद. थँक्यू. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.